काव्याला आज सकाळी सकाळीच मखाण्याची आठवण आली होती, पण मी त्याचा चिवडा किंवा असं थोडंसं भाजून त्याला ठेवलेलं नव्हतं. मग तो भाजून घेतला आणि कढईत थोडंसं तूप टाकलं, त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेतले, थोडंसं साधं मीठ आणि काळं मीठ टाकलं. जर तुम्हाला हवं असेल तर थोडासा चाट मसाला पण याच्यामध्ये घालू शकता. एकदम किंचित असं तिखट आणि हळद घातली आणि मस्त असा पटकन तयार होणारा चिवडा तयार झाला. आणि तिला हा चिवडा खूप आवडतो. लहान मुलंसुद्धा मस्त आवडीने खातात आणि आपल्यासारख्यांनाही आवडतो. इथे मी आज पोहे बनवले होते, कारण आज रुद्राची शाळा 1च तास होती. तर मग आपण शाळेचा डबा नसला की काही ना काही कामं काढत असतो. तर मग उशीर झाला होता म्हणून पोहे बनवून घेतले, सगळ्यांना पोहे दिले. आणि पोह्यांसोबत जर बारीक शेव अशी असेल तर अजूनच छान लागतात पोहे. मिस्टरांना त्याच्यासोबत कैरी खायला आवडते. इथे मी भाजीसाठी शेंगा उकडत ठेवल्या आणि आज बनवायची होती शेवग्याच्या शेंगाची भाजी. इथं मॅडम टरबूज घेऊन खात होत्या कोपऱ्यामध्ये बसून. आज आता भाजी शेवग्याची म्हटल्यावर थोडीशी मसाला असणारच, तर मग भाकरी बनवायच्या होत्या. भाकरी मला फारशा अशा छान येत नाही, कारण मला अजून चांगल्या आणि एकदम परफेक्ट अशा भाकरी जमतच नाही. इथे भाजी झाली होती, भाकरीसुद्धा झाल्या होत्या आणि किचन ओटा मस्त स्वच्छ करून आवरून घेतला होता. तर असा होता माझा आजचा दिवस. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.